आता आपण प्रॅक्टिस सेट 9.2 बघूया. प्रॅक्टिस सेट 9.2. पहिलेच गणित. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. फॉर दिस ही रिसिव्ड 15% कमिशन. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन्ड. आता बघा, जॉन काय करतो, जॉनने 4,500 रुपयांची पुस्तकं पब्लिशरला म्हणजे प्रकाशकाला विकली. फॉर धिस त्याच्यासाठी ही रिसिव्ड त्याला मिळालं 15% कमिशन. त्याच्यासाठी त्याला 15% कमिशन मिळालं. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन. आता जॉनला नेमकं 15% म्हणजे किती रुपये कमिशन मिळालं हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेलिंग प्राईस ऑफ बुक्स. बुक्सची सेलिंग प्राईस किती आहे? 4,500. म्हणजे या बॉक्समध्ये आपण लिहिणार आहोत 4,500. त्यानंतर रेट ऑफ कमिशन. रेट ऑफ कमिशन म्हणजे किती टक्के त्याला कमिशन मिळालेलं आहे? 15%. ते इथं लिहायचं आहे आपण 15%. त्यानंतर कमिशन ऑब्टेन्ड म्हणजे त्याला कमिशन किती रुपया मिळालं नेमकं त्याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. थोडंसं कागदवरती घेतो. बघा, कमिशन ऑब्टेन्ड त्याच्यामध्ये त्याला 15% कमिशन मिळाले म्हणजे 15/100 गुणिले या ठिकाणी 4,500 रुपयाला त्यानं विकलेलं आहे म्हणून विक्री किंमत पुढे लिहिली. आता आपण बघूया की कमिशन किती मिळालं. ह्या 2 शून्य आणि ह्या 2 शून्य आपण कॅन्सल करूया. वरती किती उरले? 15 गुणिले 45 यांचा गुणाकार येतो 675 रुपये. म्हणजे त्याला 4,500 रुपयाची पुस्तकं विकल्यानंतर पब्लिशरला त्याला कमिशन मिळतं 475 रुपये. आता 9.2 मधलं दुसरं गणित बघूया. रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ ₹15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid. Find the amount received by Rafiq. असं गणित आहे. रफिकनं या गणितात बघा, रफिकनं 15,000 रुपयांची फुलं विकलेली आहेत, परंतु त्याच्यासाठी त्यानं एजंटची मदत घेतलेली आहे आणि एजंटला त्यानं 4% कमिशन दिलेलं आहे. तर त्यानं कमिशन किती टक्के दिलं? 4% दिलेलं आहे. म्हणजेच नेमकं किती कमिशन दिलं ते पहिल्यांदा काढू आपण. कमिशन इज इक्वल टू किती पर्सेंट आहे? 4%. म्हणजे 4/100 गुणिले एकूण विक्री किती झालेली आहे? 15,000 रुपये. आपण त्याला 15,000ने गुणू. आता ह्या 2 शून्य आणि 15,000वरच्या 2 शून्य आपण कॅन्सल करू. वरती काय काय उरलं बघा? 4 गुणिले खाली इथे उरले 150. त्यांचा गुणाकार किती येईल? त्यांचा गुणाकार 15×4 = 60 म्हणजे 600 रुपये येईल. 600 रुपये त्यानं कमिशन दिलं. 600 रुपये त्यानं कमिशन दिलं. तर आता पहिला प्रश्न आहे बघा, फाइंड द कमिशन ही पेड. त्यानं किती रुपये कमिशन दिलं? तर 600 रुपये त्यानं कमिशन दिलं. दुसरा प्रश्न आहे फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. मग रफिकला किती रुपये मिळाले? कारण रफिकची एकूण फुलांची विक्री जी आहे ती 15,000 रुपये आहे, परंतु 15,000 रुपये ही फक्त विक्री आहे, परंतु एजंटनी त्यातले 4% घेतलेले आहेत. म्हणजे एजंटनी किती रुपये घेतले? त्यातले 600 रुपये घेतले. म्हणजे रफिकला किती रुपये मिळाले ते काढू. अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक इज इक्वल टू. आता ही अमाऊंट बघा, 15,000 रुपये ही विक्री आहे टोटल. त्याच्यातले 600 रुपये एजंटला गेले. म्हणजे उरले किती बघा? उरले 14,600 रुपये. हे 14,600 रुपये रफिकला मिळालेली रक्कम आहे, 600 रुपये एजंटला मिळालेली रक्कम आहे आणि टोटल व्यवहार हा 15,000 रुपयाचा झालेला आहे. आता 9.2 मधलं तिसरं गणित बघूया. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर ₹9,200 थ्रू अन एजंट. द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट. इथं गेट शब्द पाहिजे. एजंट गेट. बघा, तर फार्मरने सोल्ड आउट केलेलं आहे फूड ग्रेन्स
9,200 रुपयाला विकलेले आहेत फूड ग्रेन्स, हां, त्याचं अन्नधान्य, आणि ते एजंट मार्फत विकलेलं आहे. त्यामुळे एजंटने त्याच्यातून 2% कमिशन घेतलेलं आहे. मग एजंटला किती रुपये मिळाले असा हा प्रश्न आहे. तर आता आपण कमिशन काढू. कमिशन बरोबर, आता कमिशन हे 2% आहे, म्हणजेच 2/100 आहे. 2% म्हणजे 2/100 गुणिले व्यवहार कितीचा झालेला आहे 9,200चा. ह्या 9,200ला आपण 2%ने गुणतोय, म्हणजे 2/100ने गुणतोय. म्हणजे 9,200 वरच्या 2 शून्या आणि या 100 वरच्या 2 शून्या मी कॅन्सल केल्या, तर मग उरलेवरती इथं 2 उरले, 2 गुणिले इथं 92 उरले, म्हणजे यांचा गुणाकार येतो 184. 92 गुणिले 2चा गुणाकार येतो 184. हीच ती रक्कम एजंटला मिळालेली आहे. आपण खुलाशात लिहू शकता, एजंट गॉट अमाउंट ऑफ रुपीज 184.